नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 विशेषमध्ये शिपाई या पदासाठी आपण विशेष प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू केलेला आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 11 इथे आज बघणार आहोत. तर बघा 26 एप्रिल रोजी आपली मुंबई उच्च न्यायालय भरतीची जे काही परीक्षा आहेत ते होणार आहेत, ज्यामध्ये तुमची शिपाई पदाची परीक्षा जे आहेत ते सुद्धा होणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त लिपिक पदासाठी आणि वाहन चालक पदासाठी सुद्धा परीक्षा जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचीवाली 26 एप्रिललाच होणार आहेत. तर आपण जे काही शिपाई विशेषतः शिपाई या पदासाठी जे काही अतिसंभाव्य प्रश्नांची जी काही मालिका सुरू केलेली आहे त्यामध्ये आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 11 येथे बघणार आहोत. तर बघा येथे आपण विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी झालेली जी काही परीक्षा आहेत त्यानुसारच आपण इथे प्रश्नांची जे आहेत ते आपण मांडणी केलेली आहेत आणि त्यानुसारच आपण इथे प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला 26 एप्रिलला जी काही परीक्षा असेल त्यामध्ये यातील जे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि बघा येथे तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करत जा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करत जा, म्हणजेच तुम्हाला तुमचा किती अभ्यास झाला हे तुम्हाला कळून जाईल. सोबतच मी तुम्हाला त्याचं उत्तर तर सांगणारच आहेत, म्हणजे तुमचं उत्तर चुकलं तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहीत होईलच. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा आपला पहिला प्रश्न कसा आहे, तर बघा अणूचा अनुक्रमांक खालीलपैकी कशाची संख्या दर्शवतो. बघा अणूचा जो काही अनुक्रमांक असतो तो कशाची संख्या दर्शवतो. तर बघा कोणताही अणू जसे की उदाहरणार्थ बघा ऑक्सिजन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑक्सिजनचा जो काही अनुक्रमांक आहे तो किती आहे, 8 आहे आणि अणुवस्तुमानांक किती आहे त्याचा वाला 16 इतका आहे. तर बघा यामध्ये कोणत्याही मूलद्रव्याचा जो काही अनुक्रमांक जो असते किंवा अणूचा तर तो आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, तो त्याच्या बेसमध्ये म्हणजेच ते जे काही आपण जे चिन्ह दर्शवतो त्या चिन्हाच्या खाली जे आपण संख्या दर्शवतो ते अनुक्रमांक असते आणि वरच्या बाजूला जे आहे ते अणुवस्तुमानांक असते. तर अणूचा अनुक्रमांक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे काय कशाची संख्या दर्शवतो, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी प्रोटॉन. तर अणूचा अनुक्रमांक जो असतो तो अणूमधील जे काही प्रोटॉनची जी संख्या असते ते प्रोटॉनची संख्या दर्शवतो. तर बघा येथे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची जी संख्या विद्यार्थी मित्रांनो ती सारखीच असते. म्हणजेच ऑक्सिजनचा अनुक्रमांक जर 8 असेल तर यामध्ये 8 एवढीच काय तर इलेक्ट्रॉनची संख्या असते आणि 8च प्रोटॉनची संख्या असते. परंतु अनुक्रमांक हा प्रोटॉनच्या संख्येवरून दर्शवला जातो, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी प्रोटॉनची संख्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, पेशीच्या 80% अधिक भागात आढळणारा पदार्थ कोणता. तर बघा आपले जे काही शरीर आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आपल्या शरीराची सर्वात लहान जो काही अंग आहेत तो आहेत पेशी. ज्या प्रकारे पदार्थाचा सर्वात छोटा जो काही कण असतो तो असतो अणू, त्याचप्रकारे आपल्या शरीरामधील सर्वात छोटा जो भाग आहे तो आहेत पेशी. तर बघा पेशीच्या 80% भागामध्ये कोणता पदार्थ आढळतो. तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक डी, तर पाणी. म्हणजेच पेशीचा जो काही 80% भाग आहे यामध्ये पाणी आढळते, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी पाणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी स्वयंपोषी कोण आहे. तर बघा खालील 4 ऑप्शनपैकी कोणता सजीव हा स्वयंपोषी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑप्शन क्रमांक बीच आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजे ज्यामध्ये हरित द्रव्य असतात तेच काय तर स्वयंपोषी असतात सामान्यपणे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी शैवाल. तर शैवाल जे आहेत हे स्वयंपोषी आहेत तर इतर जे आहेत ते परपोषी असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती कोणती आहे. प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती कोणती आहे. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ऑप्शन ए आहेत बांबू, ऑप्शन बी तांदूळ, ऑप्शन सी मनी प्लांट, ऑप्शन डी साग. तर यापैकी सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती कोणती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच बांबू. तर जगातील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती कोणती आहे, तर ते आहे बांबू. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए बांबू ही जी वनस्पती आहे ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, प्रकाशाचा वेग पोकळीमध्ये किती असतो. प्रकाशाचा वेग जो आहे हा पोकळीमध्ये किती असतो. तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे
की प्रकाशाचा जो वेग आहे हा पोकळीमध्ये सर्वात जास्त असतो. म्हणजेच प्रकाशाचा जो वेग आहे यामध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये वेगवेगळा असतो, ज्यामध्ये पोकळी जी असते म्हणजेच ज्याला आपण व्हॅक्यूम असं म्हणतो, तर व्हॅक्यूममध्ये प्रकाशाचा वेग सर्वात जास्त असतो बाकीच्या पदार्थापेक्षा. तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर प्रकाशाचा वेग हा पोकळीमध्ये किती असतो त्याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच 3 × 10⁸ 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद इतका जो आहे हा प्रकाशाचा वेग असेल पोकळीमध्ये. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे 3 × 10⁸ इतका. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, न्यूट्रॉनचा शोध यांनी लावला. तर बघा म्हणजेच न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावला आहे, तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 जणांपैकी एकाने जे आहे ते न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. म्हणजेच बरोबर उत्तर काय होईल, तर आपलं मग इथे बरोबर उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच चॅडविक. तर चॅडविक यांनीच काय तर न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. तर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे, तर चॅडविक यांनी. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए चॅडविक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोठे घडते. प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती कोठे घडते, तर बघा वनस्पतीमध्ये जे काही प्रकाश संश्लेषण घडते त्या प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून वनस्पती जे अन्न तयार करते, तर ती जी प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ही कोठे घडते वनस्पतीमध्ये. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी 4पैकी एक असा घटक आहे की असा त्या वनस्पतीचा असा भाग आहे जिथे प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडते. तर बघा ते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच हरितलवके. तर हरितलवके जे आहेत येथे प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी हरितलवके. तर बघा अशा प्रकारचेच प्रश्न जे आहेत विद्यार्थ्यांना तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत नक्कीच. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करत जा आणि कमेंट झालं तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करत जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आपला आहेत. प्रश्न क्रमांक 8 आहेत ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग कोणता असतो. तर ऑक्टोपस जो प्राणी आहे समुद्रातील त्या ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग कोणता असतो. तर बघा ज्या प्रकारे मानवी रक्ताचा रंग जो आहे तो लाल असतो, त्याचप्रकारे वेगवेगळे जे काही सजीव आहेत त्यांचा रक्ताचा रंग जो आहे तो वेगवेगळा असू शकतो. तर बघा यामध्ये ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग काय असेल, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी येते, म्हणजेच निळा. तर ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग निळा असेल तो, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी निळा. तर ऑक्टोपस या प्राण्याच्या रक्ताचा जो रंग असतो तो निळा रंग असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 26 तारखेला जे काही परीक्षा होणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे. म्हणजे तुम्हाला चांगले मार्क घेऊन तुम्हाला काय तर सिलेक्शन घ्यायला हवं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजेच नक्कीच सर्वांनाच तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, सन 2026च्या महिला केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती खेळाडू खालीलपैकी कोण आहे. तर बघा 2026मध्ये महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा झालेली आहेत. तर यामध्ये या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेची विजेता कोण आहे. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय होईल, तर बघा या प्रश्नापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जी होणार आहे 26 तारखेला हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न चांगल्या प्रकारे करायचा आहे, कारण हा नवीन प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या संबंधित असल्यामुळे हा प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच अमृता पुजारी. तर ऑप्शन क्रमांक बी अमृता पुजारी जे आहेत ते 2026ची जी महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा आहेत याची विजेता आहेत. तर बघा हे जे काही 2026ची महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा आहेत ही 4थ्या क्रमांकाची महिला केसरी स्पर्धा आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. तर याच्या व्यतिरिक्त 2026चा जो महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहेत ते 68व्या क्रमांकाची आहेत, ज्यामध्ये या प्रश्नाचं जो उत्तर आहे हा जो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न मी या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, 2026मध्ये BCCIचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड हा कोणाला मिळाला आहे. 2026मध्ये BCCIचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर हा अवॉर्ड कोणाला मिळाला आहे. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी शुभमन गिल.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर होईल. तर महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, ज्ञान भारतम मिशन हे कशाशी संबंधित आहे? ज्ञान भारतम मिशन हे कशाशी संबंधित आहे? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर त्यामधील ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच प्राचीन हस्तलिखांचे सर्वेक्षण हे आपलं बरोबर उत्तर होईल. तर ज्ञान भारतम मिशन हे प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण याच्या संबंधित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, गगनयानमध्ये व्योममित्र काय आहे? गगनयानमध्ये व्योममित्र काय आहे? तर बघा गगनयानमध्ये व्योममित्र हे काय आहे? तर यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच व्योममित्र जे आहेत ते गगनयानमध्ये काय आहेत? तर रोबोट आहेत एक प्रकारचा. तर व्योममित्र हा गगनयान मिशन जे आहेत जे 2027ला लॉन्च करण्यात येणार आहेत, यामध्ये व्योममित्र जे आहेत हे एक प्रकारचं रोबोट आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी रोबोट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल डॉक्टर MS स्वामीनाथन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, झिरो अक्षवृत्त यास काय म्हणतात? झिरो अक्षवृत्त यास काय म्हणतात? तर येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच विषुववृत्त. तर झिरो अक्षवृत्त यास विषुववृत्त असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल विषुववृत्त. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, कोणत्याही 2 सलगच्या रेखावृत्तामधील उत्तर ध्रुवातील अंतर किती असते? कोणत्याही 2 सलगच्या रेखावृत्तामधील उत्तर ध्रुवातील अंतर किती असते? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच 111 किलोमीटर. तर 2 रेखावृत्त जे असतात त्या 2 रेखावृत्तामधील अंतर हे सलगच्या 2 रेखावृत्तामधील जे अंतर असते ते 111 किलोमीटर इतकं असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 111 किलोमीटर इतकं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहेत. खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची उपनदी नाही? म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची उपनदी नाही? तर बघा यामध्ये एक नदी जी आहेत ही गंगा नदीची उपनदी नाही आहेत. इतर ज्या नद्या आहेत ते गंगा नदीच्या काय तर उपनद्या आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल? तर याचं आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच महानदी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहेत. 1882 साली प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर 1882 साली प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच ताराबाई शिंदे. तर स्त्री पुरुष तुलना ग्रंथ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल इथे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीतील खालीलपैकी कोणते नेते हे जहाल गटाचे नव्हते? तर स्वातंत्र्याच्या चळवळीतील खालीलपैकी कोणते नेते हे जहाल गटाचे नव्हते? तर बघा यामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेस 2 जे काही क्रांतिकारी जे होते किंवा समाजसुधारक जे होते त्यांचे 2 गट पाडण्यात पडले होते. ज्यामध्ये एक गट हा मवाळ गट होता, तर दुसरा गट हा एक जहाल गट होता. यामध्ये मवाळ गट म्हणजेच जे आंदोलन करून जे स्वातंत्र्य मागण्याच्या आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. जहाल गट जे की हिंसक मार्गाने म्हणजेच क्रांतिकारी घटनेने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करायचे, तर त्याला आपण जहाल गट असं म्हणतो.
तर बघा यामध्ये जहाल गटातील नेता जे आहेत त्यापैकी कोण नव्हते. तर बघा याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ह्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर असले ते म्हणजेच गोपाळकृष्ण गोखले हे जहाल गटातील नेते नव्हते. तर इतर 3 नेते जे आहेत जहाल गटातील आहेत, परंतु गोपाळकृष्ण गोखले जे आहेत हे जहाल गटातील नेते नाही तर हे मवाळ गटातील नेते होते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे, हे उद्गार ब्रिटिश सरकारच्या विरोधात कोणी काढले. तर बघा प्रश्न काय आहेत, तर लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे असे उद्गार खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जे ब्रिटिश सरकारच्या विरोधात काढले होते. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर बघा ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल. इथे म्हणजेच लाला लाजपत राय जे आहेत यांचे हे उद्गार आहे. लाला लाजपत राय यांनीच लाठीचा जे काही प्रत्येक आघात आहेत म्हणजेच यांच्यावर जो काही लाठीचार्ज झाला होता तेव्हा त्यांनी असे उद्गार काढले होते. म्हणून आपलं बरोबर उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक सी लाला लाजपत राय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो. प्रश्न क्रमांक 21 आहे, जिल्हा परिषदा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो. तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत हे जिल्हा परिषदेचे काय ते सचिव असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात. बघा प्रश्न क्रमांक 22 पुन्हा एकदा ऐका. प्रश्न क्रमांक 22 आहेत, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर मग ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे काय तर सचिव असतात. म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी. जिल्हाधिकारी हे जे आहेत ते जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते. तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर होईल. आर के शनमुखम शेट्टी हे जे आहेत स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24 आहेत, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचलन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे कोणती. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तर ते उत्तर तुम्ही द्यायचं नक्की प्रयत्न करायचा आहे. तर बघा येथे आपले बरोबर उत्तर काय होईल, तर बघा प्रश्न काय म्हणतो की भारताच्या बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी बँक कोणती आहे, म्हणजेच भारताची सर्वात मोठी शिखर बँक जी की इतर बँकांवर नियंत्रण ठेवते अशी कोणती आहे. तर बघा आपलं बरोबर उत्तर काय असेल, तर आपल्या सर्वांना माहीत आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल RBI. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25 आहे, अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते. अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर मग ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर होईल म्हणजे ॲडम स्मिथ. तर अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते, तर ऑप्शन क्रमांक ए ॲडम स्मिथ यांना मानले जाते. म्हणून बरोबर उत्तर होणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक ए ॲडम स्मिथ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, पहिला क्रमांक यावा यास्तव सुरेशने खूप अभ्यास केला, वरील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा येथे मराठी या विषयावरील हा प्रश्न आहे. तर बघा पुढील 3 प्रश्न हे विद्यार्थी मित्रांनो मराठी या विषयावर असतील, तर 2 प्रश्न हे गणित या विषयावर असतील. तर बघा प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतो की पहिला क्रमांक यावा यास्तव सुरेशने खूप अभ्यास केला, हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये एक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आलेला आहे. तर ते जे उभयान्वयी अव्यय आहेत ते कोणत्या प्रकारातील आहे. तर बघा येथे यास्तव हा जो शब्द आहे हा उभयान्वयी अव्यय आहेत. तर बघा हे जे यास्तव आहेत हे उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत. तर बघा वाक्य काय म्हणते बघा पुन्हा, पहिला क्रमांक यावा यास्तव म्हणजेच पहिला क्रमांक येण्यासाठी म्हणून सुरेशने अभ्यास केलेला आहे जास्त. तर बघा येथे वाक्यातून कशाचा अर्थ व्यक्त होत आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक ए काय म्हणते की संकेतबोधक, एखादा संकेत इथे सांगण्यात आला आहेत का, किंवा कारणबोधक किंवा एखादं कारण दिलेलं आहेत का इथे,
स्वरूपबोधक किंवा एखादं स्वरूप सांगण्यात आलं आहेत का, की उद्देशबोधक म्हणजे एखादा उद्देश आहे का? तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर येईल. तर उद्देशबोधक आहे, कारण त्याचा उद्देश काय आहे, की पहिला क्रमांक हा त्याचा उद्देश आहे. म्हणून हे जे वाक्य असणार आहेत हे वाक्य उद्देशबोधक अव्यय आहे, अव्यय प्रकारातील वाक्य आहे. आणि हे जे अव्यय आहेत हे उद्देशबोधक अव्यय आहेत, इथे वापरण्यात आलेलं आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, उद्देशबोधक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी ही चुकीची आहे? म्हणजेच बघा इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत विरुद्धार्थी शब्दाच्या, यापैकी एक जोडी विरुद्धार्थी शब्दाची जी आहे ती चुकीची आहेत. तर बघा यामध्ये बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक बघा ऑप्शन ए काय म्हणते की बहुसंख्य आणि असंख्य, ऑप्शन बी आस्था अनास्था, ऑप्शन सी कर्तृत्ववान कर्तृत्वहीन, ऑप्शन डी चिरस्थायी क्षणभंगूर. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर होईल, कारण बहुसंख्य आणि असंख्य हे दोन्ही शब्द सारखेच आहे, म्हणजे हे समानार्थी आहे, म्हणजेच ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. म्हणून ही जोडी जी आहे ती चुकीची जोडी आहे. इतर 3 जोड्या ज्या आहेत विरुद्धार्थी शब्दाच्या ह्या बरोबर आहेत, म्हणून आपलं बरोबर उत्तर काय होईल इथे, तर ऑप्शन ए होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, विजांचा ध्वनिदर्शक पर्याय कोणता? तर बघा विजांचा ध्वनिदर्शक शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन ए काय म्हणते की विजांचा गडगडाट, ऑप्शन बी विजांचा कडकडाट, ऑप्शन सी विजांचा खणखणाट की विजांचा छनछनाट. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल इथे, म्हणजेच कडकडाट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29 हा गणित या विषयावर लिहिला आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 29 काय म्हणते, एका घराच्या बांधकामासाठी 10 कामगारांना 6 दिवस लागतात, तर तेच काम 12 कामगार किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की 10 कामगाराला त्याला 6 दिवस लागते, म्हणजेच त्यांचं एकूण काम किती मिळालं आपल्याला, की 10 कामगार 6 दिवस जर काम करेल तर 10 गुणिले 6 हे काय असेल त्यांचं एकूण काम असेल, भागीला आपण 12 करायचं, म्हणजेच आपल्याला काय, तर 12 कामगार किती दिवसात काम करेल हे आपल्याला उत्तर मिळेल. तर बघा यामध्ये 6 दुनी 12 होईल आणि 2ने 5चा भाग जाईल, म्हणजेच काय येईल, तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए 5 दिवस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेची कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? तर बघा चौरसाकृती, तर बघा चौरस म्हणजेच काय असते, ज्याच्या 4ही बाजू सारख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, चौरस असं म्हणतो. तर ज्या आकृतीतील त्याच्या 4ही बाजू सारख्या असतात आणि त्या 4ही बाजूच्या दरम्यान 90 अंशाचा कोन असतो प्रत्येकी, तर त्याला आपण काय, तर चौरस म्हणतो. तर बघा येथे या चौरसाकृती मैदानाच्या भोवती 4ही बाजूच्या भोवती काय तर एक तारेचं कुंपण घालायचं आहे, म्हणजे इथे अशा प्रकारे आपल्याला तारेचं काय तर कुंपण घालायचं आहे. तर त्या तारेचं कुंपण घालण्यासाठी एकूण किती तार लागेल? तर बघा एक बाजू आपल्याला कितीची दिलेली आहे, 70ची दिलेली आहे, म्हणजेच आपल्याला एकूण जे काही तारेचं कुंपण घालावं लागेल याच्यासाठी काय, तर या चौरसाची आपल्याला काय विद्यार्थी मित्रांनो इथे परिमिती काढावं लागेल. तर म्हणजेच चौरसाची जेवढी काही परिमिती असेल तेवढाच तार जो आहे तो आपल्याला लागेल. म्हणून आपल्याला बरोबर उत्तर काय होईल, तर इथे बघा ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर होईल. तर बघा कसं, तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय असते, तर 4ही बाजूची बेरीज हे काय असते, चौरसाच्या परिमितीचं सूत्र असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 280, म्हणजे 70 अधिक 70 अधिक 70 अशी 4 वेळा जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल 280. म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर होईल 280. तर बघा अशा प्रकारचे जे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशाच प्रकारच्या प्रश्नासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.